स्वस्तिक मिसळमध्ये तुम्हाला 111 रुपयात एवढे सगळे टेस्टी आयटम खायला मिळणार आहेत। दम मिसळ, स्वस्तिक स्पेशल मिसळ, पावभाजी आणि पुलाव सुद्धा इथे सगळं मिळणार आहे। अगदी सोलकढी आणि ताक, लस्सी सुद्धा इथे मिळणार आहे। तुम्ही इथे येऊन नक्कीच मिसळचा मनसोक्त आस्वाद घ्या। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये। आज सुद्धा आपण एक फूड ब्लॉग घेऊन आलेलो आहोत। ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही आपल्या चॅनलला त्यांच्यासाठी सुद्धा, आणि जे सबस्क्रायबर पहिल्यापासून आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आज सुद्धा आपण मिसळचा आस्वाद घ्यायला रेल्वे स्टेशनच्या शेजारी, आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या समोर म्हणता येईल, इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता स्वस्तिक मिसळ म्हणून आहे। स्वस्तिक मिसळचा आस्वाद घ्यायला आपण इथे आलेलो आहोत आणि इथली मिसळ कशी आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये नक्कीच कळणार आहे। तर इथल्या मिसळचा आपण आस्वाद घेऊया आणि ही मिसळ कशी आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आमचं नेहमीचं काम आम्ही आत्ताही करणार आहे। तर चला आपण इथली मिसळ कशी आहे हे टेस्ट करूया। चला आपण व्हिडिओला सुरुवात बघू। आपण इथे काय काय मिळतं तुम्ही बघू शकता। इथे एक चार्ट लावलेला आहे डाव्या साईडला। इथे स्पेशल दम मिसळ अनलिमिटेड आणि अनलिमिटेड स्पेशल स्वस्तिक मिसळ असे दोन मिसळचे प्रकार आहेत। एक पावभाजी मिळते, तवा पुलाव आहे, बटाटा भजी आणि मूग भजी सुद्धा मिळते। इथे तुम्हाला ताक, सोलकढी, लस्सी हे असे सगळे पदार्थ मिळणार आहेत। तर ह्याचा प्राइस काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते। दम मिसळ आहे ती 111 रुपयाला फक्त। त्यांनी नंबर पण कसा दिलाय 111। अनलिमिटेड स्पेशल मिसळ पाव जी आहे ती सुद्धा 111 रुपयाला आहे आणि लिमिटेड स्पेशल पावभाजी 99 रुपये। अच्छा, असे सगळे लिमिटेड आणि अनलिमिटेड रेट लावलेले आहेत। तर स्वस्तिक मिसळ तुम्ही बघितलंच असेल, स्वच्छ असं इथला एम्बियन्स आहे, सुटसुटीत अशी बसायला जागा सुद्धा आहे। येल्लो कॉम्बिनेशन केलं ह्याने मिसळच्या त्यांच्या सेटअपला। तर इथली मिसळ सुद्धा कशी टेस्टी आहे हे पण आपण बघूया। तर तुम्ही बघू शकता की आपण आता त्यांच्या किचन मध्ये आलेलो आहोत आणि अशी ते तर्रीदार मिसळ मस्त रेडी ठेवलेली आहे। ती गरम गरम जी इथे मिसळ खाणार आहात ती ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार ठेवलेला आहे। दम मिसळ, मिसळची मटकी उकडलेली आणि कांदा पण कट करून ठेवलेला आहे आणि हे फरसाण अशी त्याची जी पूर्व तयारी असते ती सगळी इथे करून ठेवलेली। दही ऑर्डर आली की फक्त दम मारायचा आणि तुम्हाला मिसळ लेते हैं। फिर उसके बाद नींबू डालते हैं इसमें, फिर इसके बाद एक दही बाटी, ओके। फिर इसके बाद एक हांडी में फरसाण डालते हैं इसमें, हाँ मिसळच्या हांडी में। हाँ, और ये मटकी डालते हैं इसमें, हाँ, और थोड़ी सी ये प्याज डालते हैं, हाँ, और ये सांभर डालते हैं, हाँ, थोड़ी सी बटर डालते हैं इसमें, हाँ दम देने के लिए। हाँ, दम देने के लिए। और इसमें ये दम मिसळ, ये दम मिसळ रेडी और पाव गरम करून देता। हाँ, पाव गरम करके देता। हाँ, हे गरम गरम पाव रेडी। हाँ, दम मिसळ ऑलमोस्ट होत आलेली आहे, फक्त त्याच्यावरती आता जी मिसळ आहे एक तरी सॅम्पल, ही तरी सॅम्पल तुम्हाला गरम गरम चालू असते ती मिळते। ही मिसळ ही अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल। मिसळ जे खातात त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया इथली मिसळ कशी आहे ते। काय सांगाल तुम्ही इथल्या मिसळ बद्दल? छान आहे मिसळ, तिसऱ्यांदा चौथ्यांदाही वेळ असेल आमची येण्याची। ओके। मेन म्हणजे नॉर्मली मिसळ ही अनलिमिटेड देतात सगळे, पण इकडे पाव ही अनलिमिटेड मिळतात, नॉर्मली पाव नसतात। हा बरोबर, मिसळ जर असतो त्यामुळे ते एक चांगलं वाटतं आणि चव चांगली आहे, छान आहे चव। तुम्ही रिकमेंड कराल प्रेक्षकांना? नक्कीच, हो नक्कीच नक्कीच। नवीन वे एक तर अंड्यात देणं, हा राईट देणं। इकडे जास्त ठिकाणी म्हणजे मी तर पहिल्यांदाच बघितलंय की हा स्मोकी दम मिसळ मिळते। हा बरोबर, दिस इज अ नाईस कॉन्सेप्ट, विल डेफिनेटली रिकमेंड। आपण या दीदीकडनं पण ऐकून घेऊ इथली मिसळ कशी आहे, काय सांगते? आणि फार तिखट पण नाही आणि साधी अशी पण नाही, चव छान आहे चव सगळ्यापेक्षा। तू रिकमेंड करशील प्रेक्षकांना? तुम्ही बघू शकता स्पेशल दम मिसळ, मस्तपैकी दहीची वाटी, मटकी, कांदा, लिंबू आणि हे गरम गरम पाव। तर मंडळी तुम्ही बघू शकता यांची स्पेशल ही लसणाची चटणी, ज्यांना अजून स्पायसी पाहिजे आहे त्यांच्यासाठी स्पेशल
तिखट मस्तपैकी चटणी बनवलेली, ही पण तुम्ही ट्राय करू शकता. मला जर जास्त तिखट लागत असेल तर आता दम मिसळ कशी आहे हे मी तुम्हाला बघणार आहे. तर सो रेडी, तुम्ही बघू शकता मस्तपैकी दम मारलेला आहे. तुपाचा असा खूप सुगंध सुटलेला आहे आणि ही अशी दम मिसळ तुम्हाला मिळणार आहे. तर हा दम तोपर्यंत त्या मिसळमध्ये मिक्स झालेला आहे. बघू शकता अजून सुद्धा खूप छान वाटतंय. मस्त टेम्पटिंग अशी मिसळ. तर मस्त तर्री आपण आता ह्याच्यामध्ये मिसळ ट्राय करतोय आपण. तर ही तर्री जाणार आता ह्या मिसळमध्ये. वाव, तुम्ही आता स्मोक बघू शकता अजून पण किती येतोय. सांगितलंय स्मोकी मिसळ, तशीच मिसळ आहे. ती तर्री जाईल. तुम्हाला तिखट हवं तर तुम्ही तिखटमध्ये मस्तपैकी दही मिक्स करू. दही मिसळ सुद्धा तुम्हाला म्हणजे इथे आस्वाद घेता येईल. आणि हा जाईल कांदा. येस, आता आपण मस्तपैकी लिंबू पिळू. तर स्मेल इतका छान आहे, सुवासाने असं वाटतंय की मी ती कधी मिसळ टेस्ट करते. तर ही अशी मस्त मटक्यातली स्मोकी मिसळ आपण ट्राय करणार आहे. चला आपण मिसळ अशीच खाऊन बघू, म्हणजे खरंच टेस्ट याची कशी आहे कळेल. सुपर्ब आहे. जास्त झणकार येत नाही. तुम्हाला हवा असेल तिखट तर तुम्ही घेऊ शकता. आणि स्मोकचं ते फील आहे किंवा जी टेस्ट आहे ना ती येते. आणि अनलिमिटेड मिसळ म्हणजे अनलिमिटेड पाव सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहेत. तर गरम गरम ह्या पावाचा आस्वाद आपण या तर्रीदार मिसळ बरोबर खाणार आहे. मस्त आहे. अजूनही त्याचा स्मोकची जी टेस्ट आहे ना किंवा जो तो स्मेल आहे तो जाणवतोय. तर तुम्ही नक्की इथे ही मिसळ आणि बरेच काही आयटम आहेत, भजी, पाव, भाजी, हे सगळं तुम्ही ट्राय करू शकता. मी ही मिसळ आता पूर्ण संपवते, खूप भूक लागलेली आहे. आणि आपण भेटूया ही मिसळ संपल्यानंतर कशी आहे हे मी तुम्हाला सांगेन. तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी ही मिसळ माझी खाऊन झालेली आहे आणि मन आणि पोट दोन्ही तृप्त झालेलं आहे. खूप सुंदर अशी इथली मिसळ आहे. तर तुम्ही स्वस्तिक मिसळला नक्की व्हिजिट. तर बघू शकता मंडळी, एकदम मला त्याचा शेप आवडलाय ग्लासचा. ही अशी ताक आपल्याला दिलेत आणि जी सोलकडीची आपण ऑर्डर केली होती मिसळ खाल्ल्यानंतर, ताक आणि सोलकडी ही ठरलेलीच असते. तर मस्त असं कोथिंबीर टाकलेलं ताक आपण इथे टेस्ट करणार आहे. तर आपण हे ताक बघूया कसं आहे. पहिल्यांदा मसाला ताक आहे हे. खरंच छान आहे मसाला ताक. मस्त मसाला आहे त्याचा, टेस्ट खूप छान आहे. मला इथलं ताक फार आवडलंय. तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे मिसळ प्रेमींसाठीच खास असलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर करा. कारण बरेच जण व्हिडिओ बघतात आणि पुढे जातात पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ हमेशा मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. धन्यवाद. काय सांगाल तुम्ही सात्विक मिसळ? मी इथे चिंचवड आणि पिंपरी चिंचवड 4 वर्षापासून मी इथे खातोय. बरं, म्हणजे 4 वर्ष जेव्हापासून मी पुण्यात आलोय तेव्हापासून मी सात्विक मिसळ खातोय. टेस्ट आधी जी होती तीच आता पण तशीच आहे. त्यामुळे मी आणि तुम्हाला अनलिमिटेड मिसळ कुठे भेटत नाही लवकर. आणि अनलिमिटेड मिसळ पण भेटली त्यात टेस्ट सुद्धा भेटत नाही. तर सात्विक मिसळ अनलिमिटेड सुद्धा देते आणि टेस्ट सुद्धा देते. असं नाही की एकदा खाल्ल्यानंतर माणूस विचार करतो नको यार परत जायला नको. आणि याच्यात तुम्हाला जशी व्हरायटी पाहिजे तशी आहे. तुम्ही कमी तिखट घ्या, अशा तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये भेटेल. त्याच्यामुळे मी आज खूप वर्ष आले, 3 ते 4 वर्षापासून सात्विक मिसळ खातोय. त्याच्यामुळे मला सात्विक मिसळ ही आवडते. मी जेव्हा पण आलो, कधी बाहेर गेलो, मी आता सध्या मुंबईला पण पुण्यात आलो तर मी सात्विक मिसळ ही 100% खातोच एकदा तरी आल्यावर. क्वालिटीला तडजोड नाही इथं. अच्छा, गुड. म्हणजे मिसळ छान आहे. मिसळ छान आहे, टेस्ट चेंज झालेली नाही. येस, नक्की 100%. आम्ही बाकीच्यांना सुद्धा बोलतो मिसळ खायची, सात्विक मिसळला एकदा. मी माझ्या सगळ्या मित्रांना, एवढे फ्रेंड्स वगैरे सगळ्यांना सांगतो की तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा स्वस्तिक मिसळला. की कारण एकदा येशाल तर टेस्ट तुम्हाला परत येशाल. तुम्ही असं नाही की एकदा खाल्ल्यानंतर परत येणार नाही. एकदा खाल्ली का परत तुम्ही येऊ शकता, एवढी भारी टेस्ट आहे इथे. थँक्यू. एक रिव्ह्यू ऐकूया स्वस्तिक मिसळ बद्दल. काय सांगाल तुम्ही इथल्या मिसळ बद्दल? मिसळ खूप सुंदर आहे टेस्टला. मिसळ टेस्टला पण सुंदर आहे आणि त्याचं जे क्रिएटिव्ह ते देतात की असं तंदूरवाला जे मटक्यात देतात ते एक जरा वेगळं वाटतं खायला. असं म्हणजे
रील साठी बनवायला हे खूप छान वाटतं. आपण काहीतरी टेस्ट करायला जाऊ, युनिक काहीतरी आहे. आणि टेस्ट आणि क्वालिटी सेम ऍज इट इज आहे. जसं आम्ही पहिले 2 वर्षापासून येते Okay. सेम टेस्ट आहे, सेम क्वालिटी आहे. तुम्ही नेहमी हमेशा इथे नेहमी आम्ही फ्रेंड सर्कल सॅटर्डे संडे सुट्टीला नेहमी येतो आम्ही. इथे येता. तुम्ही रिकमेंड कराल प्रेक्षकांना? हो नक्की तुम्ही येऊन एकदा इथे व्हिजिट करा. तुम्ही नेहमी इथे व्हिजिट करता. तर मंडळी, स्वस्तिक मिसळ मध्ये आपल्याला काय काय मिळतं आणि किती रुपयाला मिळतं हे आपण आता जाणून घेऊया. तुम्ही बघू शकता, असं बघितलं की मस्त टेम्पटिंग असं खावं असं वाटते. इतके सुंदर आयटम आहेत. तर बघूया आपण इथे काय काय मिळतं. काय मिळतं दादा? आपल्याकडं दम मिसळ आहे, स्वस्तिक मिसळ आहे, पुलाव आहे, पावभाजी आहे, सोबत आपला अनलिमिटेड रस्सा आहे, अनलिमिटेड मटकी आहे, फरसाण, आपल्या खोबऱ्याची चटणी आहे, ताक आहे, सोलकडी आहे, लस्सी आहे, भजी आहे. भजी पण असते भजी आमच्याकडे बटाटा भजी असते, पुडिंग आणि आहे. ह्या सगळ्याचा रेट म्हणजे साधारणतः काय रेंज मध्ये असते मिसळ तुमच्याकडे? आमच्याकडे 111 रुपयाला अनलिमिटेड आहे. बर. आणि पुलाव 100 रुपये आणि पावभाजी पण 100 रुपयालाच ठेवलेली आहे. फक्त 100 रुपयाला तुम्हाला पावभाजी आहे. आणि स्पेशल म्हणजे इथे दम मिसळ किंवा त्यांची स्वस्तिक स्पेशल मिसळ घेतल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड पाव सुद्धा मिळतो. बरोबर ना? पाव, फरसाण, मटकी सर्व अनलिमिटेड. सर्व अनलिमिटेड, फक्त रस्सा नाही. तर हे सगळं तुम्हाला इथे अनलिमिटेड मिळेल. तर तुम्ही नक्की आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या स्वस्तिक मिसळला भेट द्या आणि इथली मिसळ टेस्ट करून मला सांगा की इथली मिसळ कशी आहे ते. तर दम मिसळचा दम बघू शकता तुम्ही. वाव, असा मस्त सुवास सुटलाय. तर ही दम मिसळ तुम्ही खायला नक्की या. तर सगळ्यात पहिला आपल्या प्रेक्षकांना आपलं नाव सांगा. जय शिवराय. माझं नाव श्रीराम मारुती पवार आहे. बर. आणि आकुर्डी स्टेशन जवळ आपलं हॉटेल आहे. आकुर्डी स्टेशन आणि एबीसी ऋतुजा म्हणून बिल्डिंग आहे, त्याच्या शॉपला आपलं तिथं हॉटेल आहे आपलं. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मिसळमध्ये लय तिखटपणा नाहीये. लहान मुलांपासून फार 70-80 वर्षापर्यंत आजोबा पण खाऊ शकता. अशी मिसळ आहे. अशी तुमची. मिसळ म्हणजे आहे. सगळेजण फॅमिलीमध्ये कोणीही खाऊ शकतं. आणि अनलिमिटेड आहे त्याच्यामध्ये. तर आणि आपली खोबऱ्याची जी चटणी आहे ती बरं. पण एकदम म्हणजे तुम्ही टेस्ट करून तुम्ही सांगायची आम्हाला ती कशी आहे. वाटली, ती काय टेस्ट आहे त्याची. तुम्हाला ही स्वस्तिक मिसळची कल्पना कशी सुटली? काहीतरी युनिक आहे कारण याच्या? मी 15 वर्षापासून व्यवसायामध्ये आहे. बर. माझं सांगवीमध्ये पण आहेत 1-2 गाड्या वगैरे. आणि मी त्याच्यामधनं मला हे थोडं सुचलं. मग आम्ही थोडस बसून थोडं विचार केला या गोष्टीवर आणि मसाला वगैरे बनवून थोडं आम्ही घरी ट्राय केलं. त्यावेळेस आम्हाला आवडलं. आम्ही थोडंसं शेजारच्यांना खाऊ घातलं, पाहुणे रावड्यांना खाऊ घातलं. मग त्यावेळेस वाटलं आम्हाला की बाबा आपण हे करू शकतो. अच्छा. आणि दम मिसळ म्हणजे हे काहीतरी युनिक अशी कन्सेप्ट आहे जी मटक्यामध्ये तुम्ही देता. बाकी असं कुठे मी इन जनरल बघितलं नाहीये. ते आता हळूहळू डोक्यामध्ये काहीतरी नवीन कल्पना आली. अगोदर तर नॉर्मल होती. मग आम्ही ते थोडस इव्हेंट म्हणजे इनोव्हेशन करत असते. गुगलला पण आहे. तुम्ही स्वस्तिक मिसळ आकुर्डी जरी टाकलं तरी तुम्हाला गुगलवर पटकन तुम्हाला येता येईल. आकुर्डी स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहे. बिजली नगरच्या ब्रिज जवळ पासून हाकेच्या अंतरावर आहे. कुठल्या वेळेत यायचं टायमिंग? आपला टायमिंग सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत आहे. म्हणजे त्यावेळेस तुम्ही कधी पण हो. मिसळ, पावभाजी, पुलाव, बटाटा भजी असं आहे. हे सगळं तुम्हाला दिवसभर इथे मिळेल तुम्हाला. तर नक्की व्हिजिट करा. 111 रुपयाला अनलिमिटेड दम बिर्याणी, दम मिसळ तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि काही कुणाचा बर्थडे सेलिब्रेट करायचा असेल, कुणाला आपलं मॅरेज अनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचं असेल तर ते आम्ही तुम्हाला ते व्यवस्थित मॅनेज करून देतो. सेटअप करून देतील ते. तुमचे 50 लोक, 60 लोक, 70 लोक जरी असले तरी आम्ही तुम्हाला ते मॅनेज करून देणार. तुम्हाला जागा वगैरे तुम्ही कुठल्याही टायमाला, की असं नाही की तुम्ही याच वेळेला या, तुम्ही कुठल्याही टायमाला या, तुम्हाला आम्ही ते अरेंज करून देणार. आणि आमच्याकडनं बर्थडे बॉयला आणि ज्यांचं ते लग्नाचं काही असेल काय प्रोग्राम असेल तर त्यांना त्या बर्थडे बॉयला आणि ते अनिव्हर्सरी वाल्या दोघांना आमच्याकडनं फ्री असतं. अरे वा, मग काय. थँक्यू. हो, धन्यवाद.